पुण्यातील दौंड तालुक्यात शिक्षकाचं भयंकर कांड. विद्यार्थिनीच्या शेजारी बसला अन असं त्याला जराही काही वाटलं नाही. बाजूला इतर मुली होत्या तरीही सर्वांसमोर त्याचं हे किळसवाणं कृत्य. विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. सुरू वर्गात असं? शाळेसारख्या ठिकाणी असं होऊ शकतं का? पुण्यातील एक शाळा, नेहमीसारखा दिवस. वर्गात गडबड नाही, गोंधळ नाही. मुली शांतपणे आपापलं काम करत होत्या. कुणी अभ्यास करत होतं, कुणी वहीत लिहित होतं. कुणाच्या मनातही नव्हतं की काही क्षणात इथलं वातावरण कायमचं बदलणार आहे. वर्गात काही मुली एकत्र बसल्या होत्या. काम सुरू होतं, अगदी चर्चासुद्धा सुरू होत्या. सगळं काही अगदी सामान्य. तेवढ्यात एक व्यक्ती वर्गात आली. शिक्षक. ज्याच्यावर विश्वास असतो तोच शिक्षक. ज्याला पालक मुलांचं भविष्य सोपवतात. ज्याच्या शब्दांना शिस्त असते आणि वागणुकीला आदर्श असायला हवा. तो वर्गात आला. सुरुवातीला काही वेगळं वाटलं नाही. तो मुलींकडे पाहत होता. थोडा वेळ उभा राहिला आणि मग हळूच एका विद्यार्थिनीच्या शेजारी जाऊन बसला. इथपर्यंत सगळं सामान्य वाटत होतं. पण पुढे जे घडलं ते ऐकून काळजात धडकी भरते. तो मुलीशी बोलू लागला. आवाज गोड, शब्द शांत. आपण दोघं मिळून, असं काहीसं म्हणत तो तिच्या अधिक जवळ सरकला. ती काही समजायच्या आतच त्याचा हात तिच्या हातावर गेला. विद्यार्थिनी गोंधळली. आजूबाजूला तिच्याच मैत्रिणी होत्या, सगळ्या वर्गात सर्वांसमोर. तरीही तो थांबला नाही. क्षणाक्षणाला तो अधिक जवळ सरकत गेला. विद्यार्थिनीच्या शरीराचा आधार घेतला. तिच्या शेजारी बसून असं काही केलं जे शब्दात सांगता येणंही घाणेरडं वाटतं. ती मुलगी थरथरत होती. तिला आवाज फुटेना. भीतीने डोळे पाणावले. शिक्षक आणि अशी वागणूक? तिच्या मनाला मोठा धक्का बसला. तिला वाटलं कोणीतरी पाहत असेल, कोणीतरी थांबवेल, पण काहीच घडलं नाही. काही क्षणात तो तिथून निघून गेला. जसं काही घडलंच नाही. जणू काही हा प्रकार त्याच्यासाठी अगदी सामान्य होता. पण त्या विद्यार्थिनीसाठी तो क्षण आयुष्यभराच्या जखम बनून राहणारा होता. वर्ग सुटला. ती घरी पोहोचली. तिचं मन अस्वस्थ होतं. ती शांत नव्हती. अखेर तिने सगळं सत्य आपल्या पालकांना सांगितलं. पालक हादरले. शाळा, शिक्षक आणि अशी घटना. क्षणाचाही विलंब न करता ते थेट पोलिसांकडे गेले आणि इथून या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. पोलिसांनी तक्रार ऐकून घेतली. संपूर्ण प्रकार समजून घेतला. घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. ही केवळ छेडछाड नव्हती. हा अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेला गंभीर अत्याचार होता. पोलिसांनी या प्रकरणात बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. तसेच अन्य गंभीर कलमांचीही नोंद झाली. आज पुण्यातील दौंड तालुक्यात ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. पालकांमध्ये संताप आहे. शैक्षणिक क्षेत्र हादरलं आहे. शाळा जिथे मुलं सुरक्षित असायला हवी तिथेच जर भीती वाटू लागली तर प्रश्न खूप गंभीर आहे. आज आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. तपास सुरू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थिनीसाठी न्यायाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा प्रकार आपल्याला एकच प्रश्न विचारायला भाग पाडतो. आपली मुलं खरंच सुरक्षित आहेत का?